श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 21 जुलै 2024 वार रविवार, या दिवशी आहे गुरुपौर्णिमा. बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त अनेक स्वामी भक्तांनी स्वामी सेवेला सुरुवात केली असेल. काहींनी 21 दिवसांच्या सेवेला सुरुवात देखील केली असेल. त्याचबरोबर काहींना सेवा करायची खूप इच्छा आहे, परंतु काही ना काही कारणांनी त्यांची सेवा राहून गेलेली आहे. काहीतरी अडचणी आल्या असतील, मासिक धर्म आला असेल, गावी जावं लागले असेल, काहीतरी प्रॉब्लेम असतील आणि त्यांना अजूनही स्वामी सेवा करायची आहे, तर त्यांनी 11 दिवसांची ही स्वामींची सेवा करायची आहे. 11 जुलै ते 21 जुलै या 11 दिवसांच्या कालावधीत ही स्वामींची सेवा करायची आहे. अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. बघा, तर तुम्ही या 11 दिवसांच्या सेवेमध्ये कुठल्या सेवा करायच्या आहेत, त्याचबरोबर काय नियम आहेत, ते मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा, 11 दिवसांची सेवा पारायण आपल्याला करायची आहे. तर त्यात बघा, सर्वात आधी अतिशय उच्च कोटीची सेवा ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत. श्री स्वामी चरित्र सारामृत हा अतिशय छोटा असा हा ग्रंथ आहे आणि याचे आपल्याला 11 दिवसांची पारायण करायचे आहे. तर हे 1 ते 21 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. त्याचबरोबर तुम्हाला अशी 11 दिवस 11 पारायण करायचे आहेत. अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ही. तर बघा, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. यानंतर अनेक सेवा आहेत त्या बघा, तर त्या जाणून घेऊयात. त्याआधी नियम काय आहेत ते पहिले पाहूयात. जेव्हा आपण स्वामींची सेवा करत असतो तेव्हा बघा, सर्वात आधी मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. अतिशय कडकडीत हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला सर्वात आधी मांसाहार हा वर्ज्य करायचा आहे. त्याचबरोबर बघा, दत्त महाराजांची तुम्ही जेव्हा सेवा करताना संकल्पयुक्त सेवा करता, तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. परंतु बघा, जेव्हा तुम्ही स्वामी सेवा करताय ना, तर त्या सेवेत तुम्हाला मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. त्यानंतर कांदा लसूण खावं का, तर तुम्ही या सेवेत कांदा लसूण खाऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही म्हणाल ब्रह्मचर्याचं पालन करायचं का, आता केलं तर अतिशय उत्तम, नाही जमलं तर काहीच हरकत नाही, ती शेवटी तुमची इच्छा, परंतु केलं तर अतिशय उत्तम. यानंतर बघा, तुम्ही 11 माळी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ अशी 11 माळी रोज तुम्हाला 11 दिवस श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे. ही सेवा करायला बघा, जास्तीत जास्त तुम्हाला 15 ते 20 मिनटं लागणार आहे. ही सेवा देखील अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा आहे. तुमच्या ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, तर यावर अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. यानंतरची बघा सेवा म्हणजे तारक मंत्र. तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान देखील करू शकता. 11 दिवस तुम्हाला काय करायचं आहे, रोज तुम्हाला 11 वेळा तारक मंत्र हा जो आहे तो म्हणायचा आहे, तो पठण करायचा आहे. बघा, कुठलीही सेवा कुठलीही करताना तुम्ही एक वेळ मात्र एक निश्चित घ्या. सकाळी घेऊ शकता तुम्ही, सायंकाळी करू शकता, परंतु वेळ मात्र एकच निश्चित करा. आता शक्य नाही झालं काही कारणास्तव तर कधीतरी इकडे तिकडे चालतं, परंतु एकच वेळ निश्चित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्याचबरोबर दुपारची 12 ते 12:30 या वेळेत आपल्याला सेवा करायची नाही आहे, कारण आपल्याला माहिती आहे 12 ते 12:30 हा जो टाईम आहे त्यामध्ये दत्त महाराजांच्या भिक्षेची ही वेळ असते. त्यामुळे ती वेळ सोडून तुम्ही कधीही सेवा करू शकता. तर बघा, परंतु एकाच वेळेत करायचे आहे हे मात्र लक्षात घ्या. त्यानंतर श्री गुरुचरित्र ज्याचं तुम्ही 1 ते 21 अध्याय वाचणार आहात, त्याला तर जास्तीत जास्त तुम्हाला 1.5 तास लागणार आहे, परंतु ते देखील एकाच बैठकीत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा.
नाही शक्य झालं तर काहीच हरकत नाही, तुम्ही 2 बैठकीत जरी सेवा केली ना तरी चालणार आहे. परंतु तुम्हाला एकाच दिवशी पूर्ण 1 ते 21 असे अध्याय हे पूर्ण तुम्हाला पठण करायचे आहे. आता नित्यसेवेचे रोज जर तुम्ही 3 श्री स्वामी चरित्र ग्रंथाचे अध्याय 3 पठण करत असाल तर ती सेवा वेगळी, आणि हे जे तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहात, ही 11 दिवसांची सेवा करणार आहात, तर हे मात्र तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत हा पूर्ण ग्रंथ जो आहे 1 ते 21 अध्यायाचा हा पूर्ण पठण करायचा आहे. हे मात्र लक्षात घ्या. अतिशय उच्च कोटीची ही स्वामी महाराजांची सेवा आहे. तुम्हाला कुठलंही दुःख असो, बघा कुठले अडचणी असतील, काही संकट असतील, तर ते तुम्हाला या सेवेने मिळणार आहे. तुमच्या नशिबात जे नाही ना ते देखील या सेवेने तुम्हाला मिळणार आहे. अतिशय महत्त्वाची ही स्वामी सेवा आहे. बघा, स्वामी सेवा करायला अजिबात घाबरू नका. स्वामींची सेवा करा, त्याचं फळ हे नक्कीच मिळतं. इतकी ही प्रभावी अशी ही सेवा आहे. बघा, ह्या सेवा ज्या आहेत त्या तुम्ही नोकरीसाठी, तुम्हाला जॉब मिळत नसेल तर त्यासाठी देखील सेवा करू शकता. तुम्हाला मुलं होत नसतील, त्याचबरोबर जर घरातील सुख शांती जर हवी असेल तर त्यासाठी देखील तुम्ही ही सेवा करू शकता. त्याचबरोबर घरात नेहमी आजारपण असेल, अगदी कोणत्याही अडचणी असू द्यात, लहानातली लहान किंवा मोठ्यातली मोठी काहीही अडचणी असतील ना तर त्यासाठी तुम्ही ह्या सेवा करू शकता. बघा, त्यातील जी तुम्हाला सेवा शक्य होईल ना ती करण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि अनुभव घेऊन पहा. कुठलीही जी जमेल, जेवढी जमेल तेवढी सेवा करण्याचा तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ना त्यासाठी तुम्ही या सेवा करा. बघा, तुम्हाला 11 जुलै ते 21 जुलै या 11 दिवसांच्या कालावधीत या सेवा करायच्या आहे. त्याचबरोबर बघा, श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ हा दिसायला जर कितीही छोटा वाटला ना तरी त्यात खूप ताकद आहे. त्याचे शब्दात वर्णनही मी करू शकत नाही. एखाद्याचं आयुष्य बदलून टाकू शकतो एवढी ताकद त्यामध्ये आहे. आयुष्याचं सोनं तुमच्या होणार आहे असा हा ग्रंथ आहे. त्याचा तुम्ही नक्की सेवा करा आणि अनुभव घेऊन पहा. तर बघा, स्वामी सेवेला ना फक्त तुमचा वेळ आणि विश्वास हवा असतो. स्वामींना तुमच्याकडून कसलीच अपेक्षा नाही. तुम्ही फक्त वेळ आणि विश्वास जर असेल आणि स्वामींची सेवा केली ना तर तुम्हाला त्याचे फळ हे स्वामी देतच असतात. प्रत्येकाला स्वामींची सेवा केल्यावर स्वामी कोणाचंही उधार ठेवत नाही. त्याचं फळ ते योग्य वेळेस ते देतातच. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.